नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। विजांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्येही असणार आहे व कोणकोणत्या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यताही कमी असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये व मध्य महाराष्ट्रामध्ये पाहिले असता सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागांमध्ये, पुणे या भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर रात्री दरम्यान जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगली, कोल्हापूर, कराड, विटा या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच पंढरपूर असेल, सोलापूर असेल, तुळजापूर असेल या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर असेल, इकडे कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये निफाणी असेल, तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, कोकणपट्टीचा जर विचार केला असता तर कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल व कोकणपट्टीचा भाग असेल, या भागांमध्ये आपल्याला विजांच्यासह कडकडासह काही भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, इकडे उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला असता तर खानदेशामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी जळगाव असेल, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव या भागांमध्ये अकोला असेल इकडे। तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी देखील आपल्याला काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडासह आपल्यालाही पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तसेच जर शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये पाहिले असता नागपूर, अकोला, अमरावती तसेच गोंदिया या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी उमरखेड असेल, वर्धा असेल, नागपूर असेल व या भागांमध्ये यवतमाळ या भागांच्या आसपासच्या भागांमध्ये देखील, चंद्रपूर असेल, या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता विजांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे व काही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल व कोकणपट्टीचा काही भाग असेल, तसेच शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भात देखील आपल्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात। आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।